Okay, hello friends. So next topic. So actually आपण काल घेतलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड. तर त्यातलं एक तिसरं एक एक्झाम्पल राहिलं आहे. ॲक्च्युली मेथड म्हणता येईल. मला वाटतं पहिलं आपण घेतलं आहे जिम्युल फॉर्मेशन, सेकंड इज द बडिंग अँड नाव थर्ड इज रिजनरेशन. एक फ्रॅगमेंटेशन वगैरे आहे, परंतु मे बी त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण आता थोडंसं 11th मध्ये हे झालं आहे म्हणून त्यांनी रिजनरेशनचा सुद्धा टॉपिक दिला आहे डू यू नो मध्ये. ओके, सो दोन्ही आपण घेऊन घेऊ. सो रिजनरेशन, दॅट इज री मीन्स अगेन अँड जनरेट. आता जसं मी अगोदर बोललो आहे की रिजनरेशन इज नॉट अ कॉमन रिप्रोडक्शन मेथड बिकॉज इट इज अ कंडिशनल मेथड. काहीतरी कंडिशन त्या पर्टिक्युलर पार्टला लागते. त्यानंतर रिजनरेशन जे होतं ते मल्टिपल लेवलला होतं. जसं सेल्युलर रिजनरेशन आहे, टिश्यूचं आहे, म्हणजे मल्टिपल कंडिशन्स तिथे आहे. आणि कंडिशन असल्यामुळे नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह मेथड याला मानले जात नाही. सो इट इज कॉल्ड एज कंडिशनल मेथड. ओके, नाउ सी रिजनरेशन सीन इन द युनिसेल्युलर दॅट इज बॅक्टेरिया अप टू द वेल डेव्हलप मल्टीसेल्युलर ह्युमन. म्हणजे ॲक्च्युली ऑल टाईप्स ऑफ ॲनिमलमध्ये रिजनरेशन पाहायला मिळतं. आता एक कन्सेप्ट आहे का, कारण कसं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की ह्युमनमध्ये कसं रिजनरेशन आहे. बॅक्टेरिया आहे, स्टारफिश जनरली आपण याचं एक्झाम्पल घेतो, किंवा मग जे नॉर्मल एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया ते घेत असतो. परंतु ह्युमनमध्ये सुद्धा सेल्युलर टाईप ऑफ रिजनरेशन होतं. पुढे आपण एक्झाम्पल बघू. सो ॲक्च्युअली दॅट कॉमन प्रोसेस विच इज नॉमिनली सीन इन द ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्टिंग फ्रॉम बॅक्टेरिया अप टू द वेल डेव्हलप दॅट इज मल्टीसेल्युलर ह्युमन पर्यंत सुद्धा हे दिसते आपल्याला. How it get defined to the process of repair or regrow or restore its lost or damaged part. असे आणि या वजीला आपण काय म्हणतोय सरळ सरळ रिजनरेशन द मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच एनी बॉडी पार्ट कॅन बी रिजनरेट बाय मीन्स ऑफ कंडिशनल मेथड. जर कोणताही बॉडी पार्ट रिजनरेट होत असेल किंवा कटआउट जो ऑर्गन असतो तो रिजनरेट होत असेल तर आणि कंडिशननी विशिष्ट कंडिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर अशा आपण असेक्शुअल मेथडला म्हणतो येस रिजनरेशन. आता यांनी एक टॉपिक दिलाय बघा, द प्रोसेस ऑफ रिपेअर. म्हणजे या ठिकाणी आता रिपेअरिंग सुद्धा होऊन राहिलं आहे. कारण आता एखादा जर सेल किंवा टिश्यू डॅमेज झाला असेल त्याला रिपेअर करता येतं. सो इट इज अ रिपेअर ऑर रिग्रो. आता रिपेअर करणं म्हणजे तो जो पार्ट डॅमेज झाला त्याला चांगलं करणं, आणि रिग्रो म्हणजे तो कटआउट झाला आहे त्यापासून जो कटलेला पार्ट आहे त्यापासून पुन्हा नवीन ग्रो करणं, त्याची ग्रोथ होणं. दोन्ही गोष्टी या ठिकाणी येते. म्हणजे कंडिशन्स आल्या बघा, इथे रिपेअर सुद्धा होतं, रिजनरेशन म्हणजे रिग्रो सुद्धा होते, किंवा एखादा लॉस किंवा डॅमेज पार्ट असेल तर तो टोटली रिस्टोअर होतो. म्हणजे जर तो पार्टच तिथून कट झाला तर तो पुन्हा नव्याने येईल. न्यूली दॅट पर्टिक्युलर पार्ट इज फॉर्म. सो रिपेअरिंग इज देअर, रिग्रोथ इज देअर अँड रिस्टोअर इज ऑल्सो देअर. म्हणजे तीन आरे या ठिकाणी सरळ सरळ आहेत. आणि अशा या वेगवेगळ्या कंडिशन आहे म्हणून त्याला जनरली कॉमन मेथड रिप्रोडक्शनची घेतल्या जाते. Now it is different to that of reproduction as regeneration occur in the various level. आता रिप्रोडक्शन पेक्षा वेगळं का, तर बघा आता इथे एक्झाम्पल दिलंय. बऱ्याच लोकांमध्ये सेल्युलर टाइप ऑफ रिजनरेशन पाहायला मिळतं. आता ॲज पर एज ह्युमन इज कन्सर्न, तर सपोज आपल्याला ब्लेड लागल्यामुळे तिथे वाउंड झालाय आणि मग ती जखम जेव्हा भरून निघते तर त्या ठिकाणी जे लॉस झालेले किंवा डेड झालेले सेल आहेत ते पुन्हा नव्याने येतात. म्हणजे ॲक्च्युली आपण काय म्हणू शकतो, वेन इन ह्युमन दॅट रिजनरेशन इज ऑकर ॲट सेल्युलर लेवल. जर आपला टिश्यू कटला असेल तर टिश्यू येणार नाही. हां, बॉडीमध्ये फक्त एकच आहे लिव्हर, जो आपले सेलच्या माध्यमातून टिश्यू सुद्धा स्वतः तयार करतो, परंतु बाकी ठिकाणी नाही आहे. म्हणजे कुठेतरी एक कंडिशन आली. ॲज पर ॲज होल ह्युमन इज कन्सर्न ओनली सेल्युलर जनरेशन ऑर सेल्युलर रिजनरेशन पार्ट इज देअर. काही असे ऑर्गॅनिझम आहे ज्यामध्ये टिश्यू लेवलला सुद्धा रिजनरेशन होतं. जर त्यांचा टिश्यू कटआउट झाला असेल किंवा डॅमेज असेल त्याला रिपेअर केलं जातं. काहीमध्ये ऑर्गन आहे, फॉर एक्झाम्पल स्टारफिशला 5 आर्म असतात आणि तो आर्म जर एक कटआउट झाला तर त्या स्टारफिशला नवीन आर्म तिथे येईल. म्हणजे तो आर्म म्हणजे काय झालं, इथे ऑर्गन झालं. आणि बरेचदा होल ऑर्गॅनिझम सुद्धा या ठिकाणी रिजनरेट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, जसं प्लॅनेरियाचं एक्झाम्पल दिलंय. आता ऑर्गॅनिझम याच्या सेंटरमधून जर कट झाला तर सरळ याचे 2 पार्ट होतील. मग प्रत्येक पार्ट ॲज अ कम्प्लीट नवीन प्लॅनेरिया म्हणून ऍक्ट होतो. हे झालं ऑर्गॅनिझम लेवलचं रिजनरेशन. सो अशा मल्टिपल लेवलला हे चालतं आणि म्हणून जनरली याला कॉमन मेथड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये घेतलं जात नाही. नाव काही एक्झाम्पल जसं हायड्रा रिजनरेट बाय मीन्स ऑफ लॉस पार्ट. म्हणजे जर हायड्राचा एखादा पार्ट बॉडीचा लॉस झाला असेल, काल आपण हायड्राची डायग्राम बघितली, तर तो जर पार्ट लॉस झाला असेल तर त्याचा तो पूर्ण पार्ट पुन्हा नव्याने
जनरेट होतो. प्लॅनेरिया गेट वाउंडेड सो रिपेअर द डॅमेज पार्ट. तर प्लॅनेरियाला वाउंड झालं, जखम झाली असेल तर त्याचा जो डॅमेज पार्ट आहे तो पुन्हा एकदा रिपेअर होईल. पण प्लॅनेरियाचं मेन जी रिप्रोडक्टिव्ह मेथड आहे ती आहे फ्रॅगमेंटेशन. म्हणजे ही रिजनरेशन कंडिशनल असल्यामुळे दोज ॲनिमल विच कॅन शो द रिजनरेशन ऑल्सो शो सम अल्टरनेट रिप्रोडक्टिव्ह मेथड. ज्या ऑर्गॅनिझममध्ये जर रिजनरेशन असेल तर त्याला रिप्रोडक्शनसाठी ती एकमेव मेन प्रोसेस नाही आहे, त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काहीतरी प्रोसेस त्या ठिकाणी दिसते. जसं प्लॅनेरिया रिजनरेशनही शो करतं, बट प्लॅनेरिया फ्रॅगमेंटेशनच्या माध्यमातून सुद्धा रिजनरेट होईल किंवा रिप्रोड्यूस करेल. सो दॅट इज अबाउट द रिजनरेशन पॉईंट. आणि जसं आता मी बोललो की फ्रॅगमेंटेशन सुद्धा आहे, तर फ्रॅगमेंटेशन जनरली आपण लोअर लेवलमध्ये घेतो, स्पायरोगॅरा वगैरे आहे. त्याची कॉमन डिफाईन लक्षात ठेवा. द मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच इफ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम ब्रोकन बॉडी फ्रॅगमेंट देन इट इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. द फ्रॅगमेंटेशन हायड्रामध्येही आहे आणि त्याच फ्रॅगमेंटेशनला तुम्ही आता रिजनरेशन म्हणू शकता ना. कारण बघा प्लॅनेरियाच्या बॉडीचे 2 फ्रॅगमेंट झाले. स्पायरोगॅरामध्ये ते टिश्यू लेवलला येतं, इथं होल ऑर्गॅनिझम लेवलला आहे. सो वी कॅन से दॅट फ्रॅगमेंटेशन इज समवॉट सिमिलर टू दॅट ऑफ रिजनरेशन, किंवा मग रिजनरेशनचा पार्ट फ्रॅगमेंटेशनमध्ये येईल. सो म्हणून त्यांनी कदाचित सेपरेट केलं नाही आहे, दोन्ही पार्ट त्या ठिकाणी सेम येईल. So that is about the asexual reproductive method as far as lower and higher animal is concerned. Now the actual topic, that is sexual reproduction in animal. तर यामध्ये काही आता जसं डिफाईन वगैरे आहे आणि काही बेसिक पार्ट आलाय तो आज आपला होऊन जातो आणि मग उद्यापासून आपण स्टार्ट करू ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, नाउ सी हाऊ वी गेट द डिफाईन. सो द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गमेट ऑफ बोथ पॅरेंट. थोडंसं किचकट दिली, मी एकदम सोपी केली. कसं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, तर यामध्ये न्यू ऑफस्प्रिंग तयार होऊन झालाय, विषयच नाही आहे. पण तो न्यू ऑफस्प्रिंग कोणापासून तयार होतो, तर एक तर गमेट फॉर्मेशन होईल, त्यानंतर गमेटचं फ्युजन होईल आणि हे दोन्ही गमेट कोणी तयार केले तर दोन्ही पॅरेंटनी. सो वन दॅट इज मेल गमेट अँड फिमेल गमेट दॅट इज फ्यूज. पहिल्यांदा फॉर्म होतील. सो मेल गमेट इज फॉर्म इन द मेल बॉडी, female gamete is formed in the female body, so that is the formation of gamete. Then there is a fusion, and finally to make the zygote, blastula, gastrula, भरपूर आहे, fetus वगैरे. Finally that whole organism is developed or new offspring is formed. So when two parents are involved and formation and fusion of gamete is involved, then simply that method is called as sexual reproduction. Now sexual reproduction याला अजून एक एक्स्ट्रा नाव दिले, that is amphimixis. सो ॲम्फीचा अर्थ होतो बोथ, म्हणजे दोन्ही पॅरेंट, आणि त्याचे गमेट्स झाले मिक्स, सो कॉल्ड ॲज ॲम्फीमिक्सिस. अँड मेन मेकॅनिझम बिहाइंड द गमेट फॉर्मेशन वी ऑल नो दॅट इट इज अ मिओसिस. असेक्शुअलमध्ये मायटोसिस होतं, पण इकडे आहे मिओसिस. क्लिअर, इज अ डिफाईन. नाव जनरली इन ऑर्गॅनिझम लाईफ पार्ट, लाईफ सायकल म्हणावं तर जनरली 2 फेजेस दिसतात. एक असते ज्युएनाइल फेज, दुसरी असते रिप्रोडक्टिव्ह ऑर मॅच्युरिटी फेज. आता ज्युनाइल फेज म्हणजे काय, तर स्टार्टिंग फ्रॉम बर्थ अप टू पर्टिक्युलर एज त्याची टोटली फिजिकल ग्रोथ होणं. जसं आता ज्युनाइल फेज इन्क्लूड द फिजिकल ग्रोथ फ्रॉम बर्थ जन्मापासून तर एका पर्टिक्युलर एजपर्यंत. जसं आता आपण म्हणतो की आपल्यामध्ये 21, 18 जे गर्ल्स बॉईजमध्ये सेपरेट आहे, म्हणजे असं म्हणता येईल की ज्युनाइल फेज इज द स्टार्टिंग फ्रॉम बर्थ अप टू रिप्रोडक्टिव्ह फेज. ज्या दिवशी रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होईल त्या एज पर्यंत जी चालते दॅट इज अ ज्युएनाइल फेज. इन ज्युएनाइल फेज दॅट ऑर्गॅनिझम कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली, म्हणजे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकत नाही. पण आणि याचं रिझन आहे कारण ज्युएनाइल फेजमध्ये फक्त फिजिकल ग्रोथ होते, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात जनरली त्याची ग्रोथ होत नाही. आणि हेच कारण आहे की दॅट ऑर्गॅनिझम कॅनॉट एबल टू रिप्रोड्यूस सेक्शुअली. नाव जेव्हा ज्युएनाइल फेज कम्प्लीट होईल, म्हणजे फिजिकल ग्रोथ कम्प्लीट झाली, मग वेळ येतं रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन आहेत किंवा सेक्स ऑर्गन आहेत त्या ऑर्गनचं डेव्हलपमेंट होणं, त्याचं मॅच्युरिटी होणं. सो रिप्रोडक्टिव्ह ऑर मॅच्युरिटी फेज इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ सेक्स ऑर्गन. म्हणजे एक तर त्या सेक्स ऑर्गनचं डेव्हलपमेंट होणं, म्हणजे त्याची ग्रोथ होणं, आणि ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर दॅट मेल ऑर्गन असेल तर इट प्रोड्यूस मेल गमेट, फिमेल ऑर्गन असेल तर इट प्रोड्यूस द फिमेल गमेट. दॅट इज द ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन. And during reproductive or maturity phase, that particular organism can be able to reproduce, because now all reproductive organs are fully matured and they are able to prepare their own gametes. So sexual reproduction is normally seen during reproductive or maturity phase.
नाव आता एक पुन्हा एक शॉर्ट टॉपिक आलाय, जो नवीन आहे, मागच्या वर्षी नव्हता, शॉर्ट आहे एकदम. जसं आपण म्हटलंय की ऑर्गॅनिझमच्या होल लाईफ पार्टमध्ये 2 फेजेस दिसतात, तसे ब्रीडिंग पॅटर्न सुद्धा वेगवेगळे असतात. ब्रीडिंग इज अनदर वर्ड फॉर द रिप्रोडक्शन. सो ऑर्गॅनिझम शोज द व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न. त्यातले 2 आपल्याला दिले आहेत भरपूर, पण 2 दिले आहेत. फॉर एक्झाम्पल गोट, शीप अँड डॉंकी, दे आर द सीजनल ब्रीडर. म्हणजे यांचं रिप्रोडक्शन किंवा ब्रीडिंग जो एक पार्ट असतो तो सीझन वाईज चालतो. एलिफंटमध्ये सुद्धा हे जनरली दिलं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी जे ॲनिमल आहेत त्यांचा एक सीझन असतो ब्रीडिंग करण्याचा, आणि म्हणून त्याला म्हणतो आपण सीजनल ब्रीडिंग. वाईल ॲज फार ॲज ह्युमन अँड एप आर कन्सर्न, एप आर अवर ॲन्सिस्टर, सो दे शो द कंटिन्युअस ब्रीडर. दे कॅन कॅरी आउट द ब्रीडिंग ऑर रिप्रोडक्शन थ्रू आउट द इयर. असं काही सीझन नाही आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतोय कंटिन्युअस ब्रीडर. ओके. त्यानंतर मग ह्युमन रिप्रोडक्शनचा जो टॉपिक स्टार्ट झाला आहे, त्यात मल्टिपल आता काही स्टेजेस आले आहेत, आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आपल्याला घ्यायचे ते मी डायरेक्टली वाचून घेतो. ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पार्ट तुम्ही जर टेक्स्टबुक असेल तर पेज नंबर 19 वरती बघून घ्याल. सो ऑन पेज नंबर 19 इझी पार्ट आहे, आणि तिथे जागा नव्हती, म्हटलं हा आपला आज होऊन जातो. नाउ ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. जनरली आपण आता ह्युमनचं जर कन्सिडर केलं तर ह्युमन आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल. आपल्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन नाही आहे. मिओसिस होतं, गमेट फॉर्मेशन होतं, फ्युजन होते आहे. सो ह्युमन आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व व्हेरियस सिक्वेन्शियल स्टेप्स. आता साहजिक सगळ्यांमध्ये असतं, पण ह्युमनमध्ये जर आपण स्पेशली बोललो तर या होल रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्टिंगपासून मल्टिपल त्या ठिकाणी स्टेजेस येतात, फेजेस येतात. सगळ्यात पहिले येते गमेटोजेनेसिस, दॅट इज फॉर्मेशन ऑफ रिस्पेक्टिव्ह गमेट. Male form the male gamete, female form the female gamete, and that formation of gamete process is simply called as gametogenesis. आता पुढचं काही बेसिक घेतोय. आता गमेटोजेनेसिस कॉमन वर्ड झाला. जर मेलसाठी असेल तर मेल गमेटचं नाव आहे स्पर्म, सो कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. आणि फिमेलमध्ये असतं एक किंवा ओहम, तर एक किंवा ओहम वरून ते उजेनेसिस म्हणून ओळखलं जातं. सो गमेटोजेनेसिसमध्ये पुन्हा 2, स्पर्मॅटोजेनेसिस अँड उजेनेसिस. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन इज द फॉर्मेशन ऑफ सीमेन इन मेल. आणि सीमेन म्हणजे काय, तर सीमेनमध्ये स्पर्म आणि ज्या काही असोसिएटिव्ह रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स असतात त्या सगळ्यांचं सिक्रिशन असतं. सो ऑल दॅट पर्टिक्युलर पार्ट, दॅट इज सिक्रिशन ऑफ ऑल टाइप्स ऑफ ग्लँड, रिप्रोडक्टिव्ह ग्लँड स्पेशली, अँड स्पर्म दॅट कॉमनली कॉल्ड ॲज सीमेन, अँड दॅट इज कॉल्ड ॲज इन्सेमिनेशन इन मेल. त्यानंतर इंटरनल फर्टिलायझेशन. आता मेलमध्ये स्पर्म तयार झाला, दॅट स्पर्म इज ट्रान्सफर इन टू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट वेअर द एग इज डेव्हलप्ड. And if there is a fusion between that sperm and egg, that is simply called as fertilization. जे बॉडीच्या इंटरनली आहे, इनसाइड द फिमेल होतं, सो कॉल्ड ॲज इंटरनल फर्टिलायझेशन. दॅट इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट विदिन द बॉडी ऑफ फिमेल. त्यानंतर येतं आहे झायगोट फॉर्मेशन. आता माहिती आहे तुम्हाला, मेल आणि फिमेल गमेट फ्यूज झाला की पहिल्यांदा दोन्ही गमेट हे हॅप्लॉइड असतात. सो पर्टिक्युलर जो झायगोट तयार झाला दॅट इज अ डिप्लॉइड वन. झायगोट नंतर मग आता येईल ब्लास्टुला फॉर्मेशन, देन गॅस्ट्युला फॉर्मेशन, देन एम्ब्रिओ फॉर्मेशन, देन फिटस, अँड फायनली आफ्टर 9 months द बर्थ इज देअर. सो ते सगळे स्टेजेस आले आहेत. सो झायगोट फॉर्मेशन नंतर मग आहे एम्ब्रिओजेनेसिस डायरेक्टली. तुम्ही म्हणू शकता झायगोट फॉर्मेशन नंतर ब्लास्टुला किंवा ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन, मग गॅस्ट्रोसिस्ट फॉर्मेशन, मग एम्ब्रिओजेनेसिस, दॅट इज फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, एम्ब्रिओ वर्ड लागला आहे, सो एम्ब्रिओजेनेसिस. आफ्टर दॅट गेस्टेशन अँड पार्च्युरेशन. सो गेस्टेशन दॅट इज प्रेग्नन्सी पिरियड, अँड पार्च्युरेशन दॅट इज बर्थ. नाव द गमेट दॅट इज स्पर्म अँड एग आर प्रोड्यूस्ड बाय द प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट इज टेस्टिज इन मेल अँड ओव्हरीज इन फिमेल. आता हे 10वीला झालं आहे. मेलमध्ये जो स्पर्म तयार होतो कशामध्ये, तर टेस्टीजमध्ये. सो टेस्टीज आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन. ॲज फार ॲज फिमेल इज कन्सर्न, egg or ovum is produced in the ovaries. So ovaries in female is called as primary sex organ. Now organs other than testes and ovaries are called as secondary sex organ. आता हे जे प्रायमरी झाले, मेन झाले, त्यामध्ये ॲक्च्युअल ते गमेट तयार होऊन झाले आहे. याच्याशिवाय सुद्धा बरेचसे ऑर्गन असतात, त्याला म्हणतो आपण सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन. जसं सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन आहे तसे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सुद्धा बॉडीमध्ये दिसतात, आणि ते दोन्ही आपल्याला इथे डिफरन्स दिला आहे. नाव सी बघा, आता एक तुम्हाला क्लिअर सांगून देतो की कसं आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा पार्ट आहे. मग आता प्रायमरी सेक्स ऑर्गनचं कॅरेक्टर कोणतं, म्हणजे प्रायमरी सेक्स कॅरेक्टर कोणतं आहे, तर फॉर्मेशन ऑफ दॅट गमेट.
मग जसं फॉर्मेशन ऑफ गमेट हे त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या माध्यमातून कॅरेक्टर कंट्रोल केलं जातं, त्यासोबतच बॉडीमध्ये काही मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नली जे दिसतात असे काही एक्स्ट्रा कॅरेक्टरसुद्धा तयार होतात. इंटरनली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गननी तयार केलं, परंतु रिप्रोडक्टिव्ह किंवा मॅच्युरिटी फेज सोबतच बॉडीवर काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरसुद्धा अपिअर होतात अँड दे आर कॉल्ड ॲज सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. हेही आपल्याला माहिती असावे म्हणून दोघांमधलेही दिले आहेत. नाउ सी दॅट इज द लास्ट पार्ट. ॲज फार ॲज मेल इज कन्सर्न, सो इन मेल विच आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सो फर्स्ट इज द प्रेझेन्स ऑफ बियर्ड अँड म्युस्टॅच. दाढी किंवा मिशा हे जे येतात मेलमध्ये, दॅट इज द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन द चेस्टवर हेअर येणे. त्यानंतर नेक्स्ट आला आहे मस्क्युलर बॉडी, म्हणजे अशी मसल्स वगैरे जनरली त्या एजमध्ये बनायला लागते. सो म्युस्टॅच अँड बियर्ड्स. त्यानंतर मस्क्युलर बॉडी. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ हेअर ऑन चेस्ट. देन एनलार्ज लॅरिंग्स, जसं आपण म्हणतो ना इथे हे काय म्हणतो आपण त्याला, तरी शब्द आहे मराठीमध्ये, त्याला ॲक्च्युली इथे ॲडॅम्स ॲपल म्हणतात. तर हे जे इथे आपण कंठ म्हणतो ना, म्हणजे एक पर्टिक्युलर एज नंतर किंवा मॅच्युरिटी फेजवर इथलं जे थोडंसं आपलं ॲडॅम्स ॲपल, म्हणजे इथे जे थायरॉइड ग्लँड असते, तर जे व्हॉइस बॉक्स जो आहे तो आपला कम्प्लिटली फुल्ली मॅच्युअर्ड होतो, तो एनलार्ज होतो आणि हे थोडंसं बाहेर येतं. दॅट इज नथिंग बट द ॲडॅम्स ॲपल. सो त्याला नाव दिलं आहे, म्हणजे ते सायंटिस्टच्या नावावरून त्याला म्हणतात एनलार्जमेंट ऑफ लॅरिंग्स. लॅरिंग्सचा जो पार्ट आहे तो एनलार्ज होतो. सो दे आर सम सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल. ॲज फार ॲज फिमेल इज कन्सर्न, सो डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. त्यानंतर ब्रॉडर पेल्विसचं जनरली जी साईज आहे ती ब्रॉड होणं. अँड हाय पिच व्हॉइस, म्हणजे जसं आता मेलमध्ये एक थोडासा जाडा किंवा काय म्हणतो आपण त्याला मेल व्हॉइस सरळ म्हणतात, ते ॲक्च्युली त्या मॅच्युरिटी फेजला येतात. त्याच वेळेला फिमेलमध्ये हाय पिच व्हॉइस, म्हणजे जो आवाज श्रील करतो. मेलमध्ये आवाज थोडासा जाडा असतो, तर फिमेलमध्ये तो आवाज बारीक येतो, पण हाय पिच असते, म्हणजे श्रील करते, रुतते, तो आवाज रुततो असा, त्याला म्हणतात हाय पिच व्हॉइस. सो दे आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल. So that is about some basic part and regeneration and fragmentation. And now tomorrow we can start the male reproductive organ. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे टेस्टीज आणि some accessory glands. So that part may be उद्या, तसं मी मॉर्निंगला सांगून देईल. एक तर ऑनलाईन होईल आणि जर यूट्यूब असेल तर मग काही विशेष नाही, ॲज इट इज तुम्हाला तो फोटो वगैरे पाठवतो. ठीक आहे. दॅट इज अबाउट टुडेज क्लास.